वंदे मातरम। मी नाशिक रोडच्या दत्त मंदिर चौकातल्या सिग्नलवरच्या या नवीन वीच्या शोरूमला आहे। जुनं ते पूर्वाश्रमीचं वोडाफोन आणि आत्ताचं यांनी आयडियाबरोबर लग्न केलेलं आहे आणि ते झालेले आहेत VIV। या देशातल्या नागरिकांचं दुर्भाग्य आहे, BSNL कडे जावं तर ते आपल्याला सर्व्हिस देत नाही, म्हणून हे सगळे खाजगीवाले पैदा झाले। मग या खाजगीवाल्यांच्या मागे आम्ही सगळेजण जायला लागलो, मग ते आम्हाला लुटायला लागले। मग आला जिओ, तो म्हणला फुकट घ्या सगळं, आम्ही फुकट घ्यायला लागलो। हळूहळू त्यांनी आता विकत द्यायला सुरुवात केली। तोपर्यंत हा आयडिया तर आज त्यांची असं वाटावं अशी एकंदरीत परिस्थिती। सकाळपासून वोडाफोनचा आमचा फोन बंद आहे, म्हणून आम्ही इकडे चक्रा मारतोय। सकाळी आमचा फुटबॉल झाला, दुपारपर्यंत चालू होईल असं सांगितलं आणि आता दुपारी आलोय तर हे पळूनच गेले। लग्न झालं पण मांडवातली सगळीच चहल पहल पळून गेलेले, नवरदेवही नाही नवरी नाही अशी सगळी अवस्था आहे। तर इथं कॉन्टॅक्ट नंबर नाही, नसणारच आहे, कारण हे सगळे कॉर्पोरेटचे लोक आहेत ना, यांच्याकडे काम करणारे पोरं म्हणजे काय 2000 दुसरीकडे जास्त मिळाले कपाळ आले, असं या सगळा कॉर्पोरेट कल्चरचा कारभार आहे। तर आज या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सरकारी काही कनेक्शन घ्यावं तर झाले तिथले कर्मचारी काम करत नाही, म्हणून आपण कनेक्शन बंद करतो, खाजगी घ्यावं ते असे तमाशे सुरू असतात। काय बाबा तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्हाला मोटर चालू करता येऊ नाही राहिली। अच्छा, 5-6 किलोमीटर अंतरावरती मोटर आहे, आम्ही सिम टाकलेले, त्याच्यामध्ये आम्हाला मोटर चालू करायला लांब जाऊ लाग राहिलं, प्रॉब्लेम येऊ राहिला। त्यांनी तुम्हाला कळवलं होतं का असं काही घडणार आहे म्हणून? असं काहीच सांगितलं नाही, अचानक बंद केल्यामुळे इतका प्रॉब्लेम आलाय का सांगू शकत नाही तुम्हाला। आणि आता ऑफिसला त्यांच्यासाठी चालू का तक्रार द्यावा त्यांची, पण आता ते ऑफिस बंद करून गायब झाले कुठं। पण फोनवर तक्रार नाही उचलत का? काय 199 वगैरे लागत नाही, जे कस्टमर वगैरे होते त्यांचे तर फोनच लागत नाही, आम्ही काय करायचं आता? म्हटलं की 2-2.5 तासानंतर चालू होईल, त्याच्यानंतर अजून 4 वाजत आले, अजूनपर्यंत चालू झालेलं नाही। पण आता यांनी ते शटर बंद केले ना। मी आलो, येऊन गेलो, त्याच्यानंतर ते म्हणे की थोडा 2.5 तासानंतर 2.5 वाजेनंतर चालू होऊन जाईल, पण अजून चालू झालेलं नाही। तुमचं काय नाव आहे? माझं नाव संतोष पोळ। संतोष पोळ। हा, पूर्वीचं तुमचं वोडाफोनचं कनेक्शन का? हो, एकदम जुना कनेक्शन आहे माझं, जवळजवळ 12-13 वर्षापासून चालू आहे। पण आता यांची परिस्थिती अशी बघता काहीच करता नाही येत, काहीच बोलता नाही येत। BSNLचं नव्हतं घेतलं का कधी? नाही, का बरं नाही घेतो BSNL? वोडाफोन तर इथं पाठवतं आणि इथून तिथं पाठवलं की जातं, मग काय करणार आहे आता परिस्थिती? म्हणून एक प्रायव्हेट घेतलं तर त्याच्यातही असे लफडे। तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? मी सकाळी पण आलो होतो 10 वाजता, तर त्यांनी सांगितलं 12 वाजता होऊन जाईल। 12 वाजता आलो तर ते म्हणले 2:30 पर्यंत होऊन जाईल। आता 4 वाजायला आले तरी चालू नाही झालं। तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला GSTचं काहीतरी पाहिजे ना? मला इन्कम टॅक्सची फाईल भरायची होती, तर त्यासाठी मला त्या कार्डवर OTP येणार होते, त्या नंबरवर माझा OTP येणार होता आणि त्यासाठी गेली 2 तासापासून माझी धावपळ चालू आहे। मला असं वाटलं होतं तर माझा एकट्याचाच प्रॉब्लेम झालेला आहे, परंतु जेव्हा मी त्यांच्या ऑफिसवर धाव घेतली तर मला इथं कळलं का इथं सकाळपासून रांगाच्या रांगा लागलेल्या आहे आणि ते प्रत्येकजण येऊन परतत आहे। प्रत्येकाला असं वाटत होतं हा सर्वांचा आता प्रॉब्लेम झाला आहे, हा वैयक्तिक माझा एकट्याचा प्रॉब्लेम नसून हा सर्वांचा प्रॉब्लेम झाला आहे। इथे त्यांनी कोणीतरी तिथं थांबून आणि त्यांना करायला पाहिजे होतं, हा टेक्निकली प्रॉब्लेम असू शकतो किंवा कंपनीचा प्रॉब्लेम आहे हे सांगायला पाहिजे होतं। त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं माहिती का? पळून जाणं पत्करलं। त्यांनी डायरेक्ट शटर बंद केले आणि निघून गेले। डोक्याला ताप नको, ताप नको। तुमचा काही प्रॉब्लेम आहे का? हा, काय झालंय तुमचं? नेटच गायब झाला डायरेक्ट पूर्ण 2 दिवस। कॉल होत आहेत का? नाही, काहीच नाही होत। केव्हापासून? काल सकाळपासून। काय सांगता? तुमचा केव्हापासून प्रॉब्लेम आहे? माझा पण आज सकाळपासून आहे। माझा आज सकाळपासून। तुमचं केव्हापासून बंद आहे? 2 दिवसापासून प्रॉब्लेम आहे। 2 दिवसापासून। तुमचं पण बंद आहे का? केव्हापासून बंद आहे? सकाळी बंद झालं भाऊ। हा, इथं किती वेळा येऊन गेले तुम्ही? भाऊ 2 टाइम आलं भाऊ। हा, सकाळी पण आलं, आता पण आलं भाऊ। सकाळी भेटले का ते तुम्हाला? नाही भेटले भाऊ। हा, नाही भेटले भाऊ। ते नाही भेटले? नाही ना भाऊ। तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? आमचा काल सकाळपासून फोन बंद आहे। कसं काय पोरांचं शिक्षणाचं सगळं काय अभ्यास त्याच्यावरच आहे, आता दुसरं काही नाही करू राहिले, मग काय असं आहे ना। म्हणजे अभ्यासाची तुमची आता गैरसोय झालेली आहे? मग तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? तोच प्रॉब्लेम आहे। कितवीला शिकतोय तू? मी डिप्लोमाला आहे, लास्ट इयर। आणि तुम्हाला ऑनलाईन शिकवतायत? हो। त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे। मग दुसरं अल्टरनेटिव्ह कार्ड नाही का तुमच्याकडे? नाही।
तुमचा काय प्रॉब्लेम झालेला आहे? सिम कार्ड सकाळपासून ना इनकमिंग आहे ना आउटगोईंग आहे, काहीच येत नाही, इंटरनेट तर चालतच नाही, डायरेक्ट कॉल पण नाही होते का? काहीच नाही नेटवर्क. हा, सकाळी किती वाजता आले होते तुम्ही इथं? सकाळी मी 11-12 चक्कर मारला होता लांबून, पब्लिक त्यावेळेला होती. उघडं होतं का? नाही तेव्हा काही दिसलं नाही उघडा, हा पण मग कसं आहे हा हा. सकाळपासून पूर्ण नेटवर्क पुरं जाम चाललेलं आहे. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? सकाळपासून डोक्याला ताण देते VI, काही कॉल नाही, अहो, पण ते आता दोघं झाले ना, तेच आता ना. आयडिया आणि हा वोडाफोन. ना. आता तुम्ही फार मोठ्या कंपनीचे ग्राहक झाले. अरे कसली मोठी कंपनी, नाही डोक्याला ताण देते एवढी मोठी कंपनी. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तेच झालं. सेम सेम. हा, तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? सिम सकाळपासून बंद आहे. अच्छा, आणि मग काय नुसते कॉल करायचे असतात का नेट पण हवं असतं तुम्हाला? सकाळपासून नुकसान काय काय झाले? काय अडलं काय तुमचं? आजची सुट्टी झाली आहे, आज सुट्टी पगार भेटणार नाही. म्हणजे सुट्टी कसली? ऑफिसमध्ये फोन बिना कुछ होता नाही आहे. अच्छा, म्हणजे तुमचं वर्क फ्रॉम होम आहे का? हां, पण मग एवढ्याशा नेटवर तुमचं वर्क फ्रॉम होम चालतं? हो चालता. अच्छा, हिंदी में बात करो, प्रॉब्लम क्या हुआ एग्जैक्ट बताओ. सुबह से कोई नेटवर्क ही नहीं है, 0 नेटवर्क, फोन चल ही नहीं रहा डायरेक्ट. ठीक है, ये नेटवर्क के ऊपर आपका कौन सा काम था और वो बंद पड़ा हुआ है? उसमें मेरा ऑफिस का पूरा काम रहता है, इंटरनेट लगता है, उसके लिए वो सब कुछ बंद है. हाँ, तो बीइंग फोन भी नहीं कर पा रहे, कुछ भी नहीं कर रहे, कॉल सेंटर को कॉल नहीं कर पा रहे. बीइंग अ कॉर्पोरेट एम्प्लॉई, ये जो वोडाफोन और आइडिया का जो शादी हुआ है हाल फिलहाल, हाँ, तो उसकी वजह से नेटवर्क बढ़ेगा, सर्विस मिलेगा, ऐसा जो आप लोगों को लग रहा था वो हो रहा है क्या? नहीं, कुछ भी नहीं हो रहा है. पहले ये आइडिया था, पहले ये वोडाफोन था, अकेले थे, हाँ. तब आपको सर्विस नहीं मिल रहा था क्या? तो ऐसे भी खराब है, वैसे भी खराब हो गया. अरे पर ये तो शादी कर लिए अभी. उससे क्या होता है, शादी करने से आदमी सुधरता थोड़ा ना है. नया, अरे ताकतवर बनेंगे ये दोनों. कैसे बनेंगे? नहीं बने हैं. नहीं बने. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? सकाळपासून बंद आहे माझ्यावर. किती वेळा येऊन गेले? मी 2-3 वेळेस येऊन गेलो पण बंद दिसत. बरं, फोनवर तुम्ही कंप्लेंट केली का 199 वगैरे काय? जमत नसल्यामुळे केलं ते. हा, जमत नसल्यामुळे नेटवर्कच नाही, नेटवर्क नाही त्याच्यामुळे कंप्लीट करता नाही आले. तुमचा पण वोडाफोनचा प्रॉब्लेम आहे का? केव्हापासून बंद आहे? सुबह से ही बंद है. सुबह से बंद है. नेट वगैरह सब बंद है. सब बंद है, बड़ा प्रॉब्लम आ रही है बात करने. पर अभी ये 2 कंपनियां एक साथ आ गई है तो उनकी ताकत बढ़ गई है बोल रहे थे. ताकत बढ़ गई लेकिन हमारा अभी पोजीशन डाउन है ना, बात नहीं हो पा रही है ना. आप वर्क फ्रॉम होम कर रहे हो क्या? हाँ हाँ उसके लिए नेट चाहिए होता है. हाँ, सिक्योरिटी में जो है काम करते हैं हम लोग, जो है नेटवर्किंग का काम है. ओके, थँक्यू. कुणाच्या विद्यार्थ्यांना शिकायचं आहे, विद्यार्थी ऑनलाईन शिकतायत घरी, कोणाचं वर्क फ्रॉम होम आहे, या शेतकऱ्याची मोटर त्या वोडाफोनच्या कनेक्शनवर अवलंबून आहे. या माणसाला इन्कम टॅक्सचा OTP हवा आहे, त्याचं वोडाफोनचं कनेक्शन आहे, त्या इन्कम टॅक्सचा OTP मिळाला नाही, त्याला आता 100 रुपये पेनल्टी लागणार आहे, कारण इन्कम टॅक्स आणि त्या गोष्टी आता पण त्याच्यावर अडकलेला आहे. कोणता पगार? कंपनी जे पगार देते ना, त्याच्यामुळे आम्हाला ते नंबर चालू झाल्याशिवाय पगार भेटणार नाही. अच्छा, ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहे का ते पगार तुमचा? त्याच्याशिवाय काय होणारच नाही. तुमचा कार्ड बंद आहे का? कार्ड बंद आहे. काय अडलंय तुमचं आता? तुम्हाला समजा 1-2 दिवस नाही मिळालं तर? 1-2 दिवस कनेक्शन नाही मिळालं. कामाची रुटीन तुटून जाणार माहिती का? काय काम करता तुम्ही? मोकळे बोला थोडेसे. काय काम अडलेलं आहे? खरं काय नुकसान झालेलं आहे? सगळं आमचं काय याच्यावर फोनवरतीच चालतं ना काम, कुरिअरचं. कोणत्या कामात? कुरिअरचं काम थांबलेलं आहे. मॅडम, तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? हां, बोला. माझं LICचं काम आहे. हां, तर त्यामुळे इन्शुरन्सचे कामं असल्यामुळे ऑनलाईनला खूप प्रॉब्लेम येतो आणि कालपासून कार्ड बंद आहे. किती वाजता बंद झालं? रात्री 12च्या पुढे. काय सांगता? हो. काही लोकांचे सकाळी बंद झालेले, काही लोकांचे रात्री बंद झालेले. आणि तुमचं केव्हा बंद झालंय? रात्रीपासून बंद झालेलं आहे. तुमचं काय काम असतंय नेटवर्क? माझं सर्व ऑनलाईन नेटवर्किंग, सगळं ऑनलाईनच काम असतं. म्हणजे तुमचं वर्क फ्रॉम होम आहे का? कोणत्या कंपनीत काम करता मी तुम्ही? LIC ऑफिसला काम करतोय, पण माझं सर्व LICचे रिपोर्ट वगैरे सर्व. बरं, तुम्ही एक सुशिक्षित भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला विचारतो, V स्टँड्स फॉर वोडाफोन, I स्टँड्स फॉर आयडिया, हे 2 जण एकत्र झाले आणि V झाले ते, तर त्याचा तुम्हाला फायदा होण्याऐवजी तोटाच झालाय का? तोटाच झालाय. कसला फायदा आणि कसलं काय? पहिलं कोणतं कनेक्शन होतं तुमचं? वोडाफोन. तेव्हा कसं चालायचं? ठीक चालायचं, म्हणजे चालायचं पण ठीक चालायचं. फार चांगलं नव्हतं. फार मग तुम्ही पोर्ट करायचा प्रयत्न नाही केला?
पोर्ट म्हणजे ते जुनं सिम असल्यामुळे मी काही प्रयत्न वगैरे काही नाही केला त्याचा. आहे तसं आहे स्वीकारलं. तसं सुरू ठेवलं. पण ज्या वेळेला एक दोघांचं लग्न झाल्यावर तुम्हाला वाटलं होतं ना की चांगलं होईल काहीतरी. वाटलं तर होतं पण काही झालं नाही ना तसं. पण हे लग्न करून मांडवातनच पळून गेले अशी पळून परिस्थिती. गेले, हा अशी परिस्थिती झाली. आणि हे जे वराडी होते यांचे, हे वराडी तर एकदम मांडव सोडूनच पळालेले. हा. तर अशी एकंदरीत या वोडाफोनची कहाणी आहे. वोडाफोन आणि आयडिया एकत्र आले खरे, पण यांनी आहे ना ग्राहकाची काहीच काळजी केलेली नाही. आणि इथला एरिया मॅनेजर कोण आहे, त्यांनी असे का आदेश दिले, ते लोकांचा सामना का करू शकत नाहीत. त्यांनी लोकांचा सामना करायला पाहिजे. या ग्राहक राजाच्या जीवावर हे असले मोठाले शोरूम चालतात आणि त्या ग्राहक राजाला फाट्यावर मारलेलं आहे. ज्या कंपनीला आपल्या ग्राहकांचा सामना करता येत नाही, जे पळकुटे बाजीराव आहेत, जे बाजार सोडून पळतात, त्यांनी अनालायकपणा करूच नाही ना, धंद्यातच यायचं नाही. आमचं एकदम सरकारी कामं व्यवस्थित चाललेले होते, ते BSNL तुम्ही सगळ्यांनी मिळून गिळून टाकलं. ते BSNLही मारलं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो की तुम्ही आम्हाला चांगली सर्व्हिस द्याल. पण तुम्ही सुद्धा आम्हाला चांगली सर्व्हिस देत नाही. ऑनलाईनचे सगळे कामं बंद झालेले आहेत. माझं स्वतःचं सुद्धा GSTचा OTP मला मिळायचा आहे, तो OTP मला मिळेना. त्यामुळे GSTची पेनल्टी माझी आता चालूच राहणार आहे. आणि मनस्ताप होतोय. मुख्य म्हणजे 1 तास झाला, 1.5 तास झाला, आम्ही सगळे सिम कार्ड त्याचं पोर्ट करून घे, शिफ्ट करून घे, फर्स्टवरनं सेकंडवर टाक, सेकंडवरनं फर्स्टवर टाक, सगळं करून पाहिलं, पण अजिबात रिस्पॉन्स मिळत नाही. माझं मोठं नुकसान झालंय. तर हे खाजगीकरण जरूर करा बाबांनो, पण हे खाजगीकरणावाले सुद्धा या भारतीयांचा जीव घेत आहेत, रक्त पित आहेत. यांना BSNL जगू द्यायचं नव्हतं म्हणून यांनी सगळ्यांनी आहे ना कडक करून BSNLला मारलं. ठीक आहे, मारलं तर मारलं, मग तुम्ही तरी नीट करा ना. तुम्ही नीट करत नाही. तो जिओ फुकट देत होता, त्या आरामखोरांनी तर पळच काढला. तो तर फुकट द्यायला तयारच नाही. पहिल्यांदा लॉलीपॉप दिला आम्हाला सगळ्यांना आणि गेला पळून. मग आता आम्ही त्याला पोर्ट केलं तर वोडाफोन होतं एक शिल्लक, त्याच्याशी लग्न झालं या आयडियावाल्याचं. या दोघांनी लग्न करून मांडवातनंच धूम ठोकलेली. आता आम्ही सगळे निराधार झालेलो आहोत. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुमचं पण कनेक्शन आहे का? तुमचा काय प्रॉब्लेम झालाय? नेटवर्क नाही. तुमचं काय काम असतं नेटवर्कवर? नेटवर्कवर म्हणजे फोन येणे जाणे कामं धंद्याचे आमचे पेंटिंगचे कामं चालतात. फोन तर चालू आहे ना साहेब? नाही, फोन पण बंद आहे, कॉलिंग पण बंद आहे, सगळं बंद आहे, इनकमिंग बंद आहे, आउट गोईंग बंद आहे, सर्व बंद, आणि नेटही बंद आहे. नेटही बंद आहे. तुमचं काय? तुमचं काय बंद आहे? नेटवर्कच येत नाही त्याला. नेटवर्क येत नाही. पण आता हे दोघं जण एकत्र झाले ना राव, वोडाफोन आणि आयडिया. रिकामा ताण झालाय आता, काय करणार? रिकामा ताण झाला. तुम्हाला वाटलं होतं ना काहीतरी चांगलं होईल, तेच ना, पण चांगलं झालेलं नाही आहे. तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अरे सब बंद है. सब बंद है, पर बिना नेट के तो आदमी जी सकता है ना. जी तो सकता है. ओके. बिना जनरली सर्वांचा 30 दिवसाचा महिना असतो, पण या सर्व मोबाईल कंपनीवाल्यांनी ना 28 दिवसाचा महिना केलेला आहे. 2 दिवसाचं माप मारता वय, मापात पाप करून राहिले. 30 दिवसाचा मंथ कम कधीच नसतो यांचा, 28 दिवसाचा असतो. तर या कंपनीच्या वेगळ्या वेगळ्या लुटीच्या ज्या काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपण सगळ्यांनी स्वीकारल्या. काय प्रॉब्लेम झाला तुमचा? तर यांचा लुटीचा जो काही हे आहे विषय, यांचं लुटीचं काम सुरूच आहे. ग्राहक आहे ना, ग्राहक हा नाडला गेलेला आहे पक्का. ग्राहकाची पुरती वाट लागलेली आहे. हातबल होऊन सगळे माणसं इथं वाट बघतायत, पण अजिबात कोणाचाही प्रतिसाद नाही. साधा एक वॉचमॅनसुद्धा त्यांनी इथं ठेवला नाही अटेंड करायला, की लोकांनो इथं थांबू नका. इथं एखादा संपर्काचा नंबर नाही, ग्राहकाला अटेंड करायला माणूस नाही, आणि एक कस्टमर सर्व्हिस म्हणून बोमर. नाही बाबा, माझ्याकडे नाही, माझ्याकडे नाही नंबर. तर याच्यावर नंबर शोधतोय मी, पण नंबर काही नाही आहे. अशी एकंदरीत सगळ्या ग्राहकांची हाल आहे. सगळ्या ग्राहकांचा प्रॉब्लेम सुरू आहे. सगळे ग्राहक वाट पाहून वैतागलेले आहे. सगळ्यांचा शिव्या शाप सुरू आहे. अशी एकंदरीत परिस्थिती. तर भारतीय नागरिक जो कोणी ह्या सगळ्या मोबाईल कंपन्यांचा ग्राहक आहे, तर तो ग्राहक मात्र पुरता नाडला गेला आहे, पुरला नागवला गेला आहे. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? तुमचाही प्रॉब्लेम नाही आहे.
तर अशा पद्धतीनं ही लूट सुरू आहे. लोकांचा संताप आहे, लोकांचे शिव्या शाप देण्याचा कार्यक्रम चालू आहे. यांना कोणीही आईबाप भाऊ बहीण नाही आहे, कारण यांनी सगळे मंत्री संत्री सगळे विकत घेतलेले असतात. सगळे उद्योजक जे आहेत, उद्योजक आणि सत्ताधारी हातात हात घालून मस्त नांदतात. तुम्हाला आम्हाला भावनांच्या हिंदोळ्यावर लटकवतात. आम्ही सगळे भावनांच्या भरामध्ये झोके घेतो आणि मतदान करतो आणि लुटले जातो. खाजगीकरण करा तर ही अवस्था, सरकारीकरण ठेवा तर सरकारातले लोक काम करत नाही. जे काम करतात ते फक्त लाचखोरी करण्यासाठी काम करतात. लुटतात लोकांना आणि इकडे यावं तर हे या पद्धतीनं लुटतात. म्हणजे शेवटी भारतीय नागरिक हा धोबी का कुत्ता, ना घर का न घाट का, अशी त्याची एकंदरीत अवस्था आहे. तर हा सगळा संताप आम्ही आता या मार्क झुकेरबर्गने आम्हाला एक तेवढी फॅसिलिटी दिली, त्याच्यामुळे आम्हाला किमान व्यक्त तरी होता आलं. नाही तर आम्ही जर व्यक्त नाही झालो तर आमची प्रेशर कुकरची शिट्टी वाजणार नाही आणि आम्हाला आत्महत्या करावी लागेल अशी परिस्थिती. किमान मन मोकळं करायला तरी हे फेसबुक लाईव्ह आम्हाला करता येतं आहे अशी परिस्थिती आहे. पुन्हा एकदा सांगतो, एका शेतकऱ्याचा मोटर चालू बंद करण्याचा प्रॉब्लेम आहे, विद्यार्थ्यांचा शिकण्याचा प्रॉब्लेम आहे, वर्क फ्रॉम होमवाल्यांचा घरातनं त्यांना काही काम करता येत नाही आहे, अशी एकंदरीत सगळी परिस्थिती आहे. जयेश गोतिसे फोन करा. तर अशा परिस्थितीमध्ये सगळे लोक वैतागलेल्या अवस्थेत इथं थांबलेले आहेत. वंदे मातरम, वंदे मातरम ही सगळी गर्दी वाट पाहत उभी आहे. या गर्दीला काही आता सीमा नाही. वंदे मातरम अँड आय लव्ह यू ऑल.